नमस्कार, मी धनंजय गंधे, दी प्रेरणा एनर्जी प्रोफेशनल्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष आहे. सुरुवातीपासून जेव्हा 2009मध्ये आमचा प्रेरणा एनर्जी ग्रुप आम्ही फॉर्म केला 2009मध्ये, तेव्हापासून मी चेअरमन होतो. 2010मध्ये आमची सोसायटी प्रेरणा एनर्जी प्रोफेशनल्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून रजिस्टर झाली. ही मला असं वाटतं महाराष्ट्रातली पहिलीच रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रोफेशनल एनर्जी फील्डमधली आहे. बहुतेक ती इंडियामध्ये सुद्धा पहिली असावी. आम्ही 2010 नंतर आम्ही गेले कित्येक प्रोजेक्ट सब्जेक्टवर आम्ही आमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आमच्या ॲक्टिव्हिटीज 2010पासून झालेल्या आहेत. तर आज आमचा 15वा वार्षिक ॲनिव्हर्सरी ह्याचं आहे. 15व्या ॲनिव्हर्सरीबद्दल आम्ही सर्वांचे इथे आलेल्या सर्व सन्माननीय गेस्टचे स्वागत करतो. आज आमच्याकरता हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मला आय एम हॅपी टू जस्ट वेलकम ऑल ऑफ यू फॉर दिस व्हेरी प्रेस्टिजियस फंक्शन फॉर प्रेरणा एनर्जी सोसायटी. पहिले 15 वर्ष आम्ही कित्येक ॲक्टिव्हिटीज केलेल्या. आम्ही सेमिनार्स करतो, वेबिनार्स करतो, आम्ही वर्कशॉप्स करतो आणि सगळे लोक आम्ही आमच्याकडे एनर्जी प्रोफेशनल्स, ऑडिटर्स, मॅनेजर्स हे सगळे आमच्या कार्यक्रमाला येत असतात. आमच्या बरेच स्टुडंट्स आणि प्रोफेसर्स हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला येत असतात. आमचे सभासद आम्ही 16 फाउंडर्स मेंबरनी सभासद आमची सोसायटी तयार झाली. आज आमचे 46 आहेत आणि नवीन जे लोक झालेले आहेत ते सगळे व्हेरी वेल क्वालिफाईड अँड वेल एक्सपिरियन्स असे सगळे लोक आहेत. त्यांच्या काही लोक PhD झालेले सुद्धा आहेत. निरनिराळ्या विषयातले आहेत. एनर्जीमधले, एन्व्हायरमेंटमधले आहे, सस्टेनेबिलिटीमधले आहे, या विषयाच्या ह्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीचे आहेत. आणि या सगळ्याच याच्यावर त्यांचा एक्सपर्टीज आमचा फार उपयोगी पडतो. आम्ही लोकांना सल्ले पण देतो. यावर्षीचं मुख्य त्यातल्या आमच्या अचीव्हमेंट म्हणजे आम्ही गेल्या वर्षी एक लेक्चर सिरीज चालू केली. त्याचं नाव होतं एनर्जी नॉलेज लेक्चर सिरीज. ती आम्ही 2023ला चालू केली. ती चालू आहे. 2 वर्ष कंप्लीट झाली. 24 लेक्चर झाले. यंदा म्हणजे एप्रिलमध्ये आम्ही एक दुसरी नवीन लेक्चर सिरीज चालू केली आहे. ती एनर्जी ऑडिटर्स प्रोफेशनल्स करता. ती 10 एप्रिलला त्याचं उद्घाटन झालं. RR देशपांडे जे आजचे पण ते आमचे मुख्य पाहुणे आहेत, त्यांनीच त्याचं इनॉग्रेशन केलं होतं. ही ऑनलाईन सिरीज आहे एनर्जी ऑडिटर्स प्रोफेशनल्स मॅनेजर्स करता आणि ती चालू यावर्षी आम्ही ती चालू राहील असा आमचा मानस आहे. आणि आम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे सगळे आम्ही स्पीकर्स असतो त्यांना बोलावत असतो. या प्रसंगाला आलेले सर्व सन्माननीय आमचे पाहुणे, आमचे सर्व मेंबर्स आणि आमचे सगळे स्टुडंट या सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो तुम्ही आल्याबद्दल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तुम्ही आम्हाला मदत केली आहात त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच प्रेरणा एनर्जी सोसायटीला तुम्ही अशीच मदत करत राहावी अशी अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार. We welcome you all to the 15th Foundation Day celebration of Prerna Energy Professional Society, a society that has been lighting the path for energy excellence, innovation and sustainable development for a decade and a half. I am Dhanashri Ratnapalke. Myself, Dr. Smita Marathe. We are honored to be your host for this momentous occasion as we celebrate 15 glorious years of inspiration, innovation and impact. Now I request Mr. Sunil Sarigram sir, Treasurer Prerna Energy Society, to welcome today's chief guest Sri Rajendra Deshpande sir. Good morning everybody. प्रेरणा एनर्जी सोसायटीच्या 15व्या वर्धानिमित्त आपण सगळेजण जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या पण आपल्याला खूप शुभेच्छा. आणि आमच्या विशेष विनंतीवरून देशपांडे सर आज या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे आले म्हणून त्यांचे खूप खूप स्वागत. Firstly, for inviting me here for this annual function. I was a little doubtful whether I am able to make it here because of my health, but somehow it is possible to do that. I am very happy to see my friends here.
Now about our memories, our association is very long. And in fact, I remember that we used to meet in institution of engineers. The first batch of energy auditors passed out in 2004, and I am the member of that batch. So it's more than 21 years now. The time really flies, and we had number of meetings those days, and many friends used to attend. There used to be lectures and all that, but then it stopped, and then the Prerna Society was also formed, wherein the auditors are now part of the society and they are doing the energy audit work. Now I am a student of energy and environment for last 7 years, and it is really a pleasure to attend the webinars, which I can do at home. Now I get a lot of information, and sometimes I comment on my comments I send to Mr. Gande, and he's so very kind to circulate them. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. माझं नाव रमेश परांजपे. मी प्रेरणा बरोबर असोसिएशन आमचं झालं बिकॉज आमची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती एरियन्स म्हणून. तिथे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करायचो, आणि तिथे तो हॉल आम्ही प्रेरणाला दिलेला होता, आणि तिथे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये असोसिएशन करायचो. त्यामुळे एनर्जी ऑडिट किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यात आम्ही असोसिएशन आमचं बरंच होतं. गंदे साहेबांबरोबर, त्यांच्या टीमबरोबर, शाहिदांबरोबर, सगळ्यांबरोबर होतं. तर हे 2-4 वर्ष 5 वर्ष चाललं आहे आमचं प्रोग्राम. आणि मुख्य म्हणजे माझं असोसिएशन इन एनर्जी असोसिएशन म्हणजे माझा 52 ते 53 वर्षाचा अनुभव रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग फील्डमध्ये आहे. आणि जगातली सर्वात 40% एनर्जी ही एअर कंडिशनिंग रेफ्रिजरेशन इंडस्ट्री कन्झ्युम करते. त्यामुळे एअर कंडिशनिंग रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीला एनर्जी कन्झम्पशन हा फार महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. एनर्जी कन्झम्पशनमध्ये त्याच्यात रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये मुख्य कॉम्पोनंट्स असतात, कॉम्प्रेसर्स, कंडेन्सर्स एक्सेट्रा. बट रेफ्रिजरंट जो असतो तो एनर्जी एफिशियन्सीसाठी फार महत्त्वाचा असतो. आता मध्ये ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन डिप्लिशन वगैरे हे इश्यू झाले. ओझोन डिप्लिशन इश्यू आता संपलेला आहे, पण ग्लोबल वॉर्मिंग हे जे क्योटो प्रोटोकॉल किंवा याच्यात जे आढळून आले, तर जे मॅनमेड रेफ्रिजरंट्स आहेत दे आर कॉन्ट्रीब्युटिंग टू लॉट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. तर ते रेफ्रिजरंटसुद्धा बॅन व्हायचा टाइम टेबल चालू आहे. आता पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये वगैरे याच्यात 2 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कार्बन टेम्परेचर राईज हा लिमिटेड करायचा असा प्रोग्राम ठरलेला आहे. आणि सर्व प्रेरणा ग्रुपचं अभिनंदन, आणि त्यांना असंच सुयश मिळो, आणि त्यांचा 15वा काय 25वा काय पण वाढदिवस हो. आणि अभिनंदन. तसंच प्रेरणाने 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत, त्यांना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा. गंदे साहेबांना मी जवळजवळ आज 30-40 वर्षांपासून होतो. किर्लोस्करमध्ये ते व्हाईस प्रेसिडेंटच्या पदापर्यंत पोहोचले, तेव्हा माझी त्यांची ओळख होती. मी पण एक असोसिएट कन्सल्टंट म्हणून किर्लोस्करबरोबर काम केलेलं आहे पूर्वी. मी स्वतः गेली 62 वर्ष HVAC&R या फील्डमध्ये, हिटिंग, व्हेंटिलेटिंग, एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन आणि ॲड टू दॅट कोल्ड चेन. सगळ्यात महत्त्वाचा विषय सध्या जो आपण बोलतो तो कोल्ड चेनचा आहे. आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला काय लागतं चालवायला, तर एनर्जी. या इंडस्ट्रीला असं म्हणतात की एनर्जी गजलर, पण गरज तर आहेच. आज तुम्हाला कम्फर्टेबल वातावरणाची गरज आहे, पण ते हे अशी मशिनरी वापरल्यानंतर पुढे काय होतं, त्याचा परिणाम काय होतो, तो ग्लोबल वॉर्मिंग होतं. तसंच परांजपे साहेबांनी सांगितलं
व्हरायटी ऑफ रेफ्रिजरंट्स, आणि त्या रेफ्रिजरंट्समध्ये अगदी CFC पासून तर आता जे नवीन रेफ्रिजरंट्स आहेत, ज्याला आपण सबस्टिट्यूट रेफ्रिजरंट्स म्हणतो, ते HFC किंवा HFO असे बरेच रेफ्रिजरंट्स आलेले आहेत. त्यांचेही काही इश्यूज आहेत, पण सगळ्यात चांगला अर्थातच अमोनिया, CO2 वगैरे हे आहेत जे नॅचरल रेफ्रिजरंट्स आहेत, प्राकृतिक आहेत. या फील्डमध्ये अनेक आव्हानं आम्ही बघितलेली आहे. मी स्वतः सुमारे 8-10 वर्ष HVAC&R मध्ये काम केलं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की भारतामध्ये एका प्रणालीची मोठी गरज आहे, ती म्हणजे कोल्ड चेन. कोल्ड चेन हे नाव त्यावेळेला अस्तित्वातच कोणी ऐकलेलं पण नव्हतं. त्यावेळेला मी जर्मनी आणि डेन्मार्कहून ट्रेन करून इथे आलो, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे भरपूर नाशवंत मालाचं उत्पादन आहे. त्याचप्रमाणे औषधं आणि वॅक्सिन्स, लशी त्याला म्हणतो, त्याची खूप गरज आहे. परंतु ती जी टेक्नॉलॉजी आहे ती फार जुनी, आउटडेटेड टेक्नॉलॉजी. कारण काही माणसं अशी असतात की ज्यांना फक्त ते ज्ञानी नसतात, पण ते प्रेरणादायी पण असतात, आणि तसं काम प्रेरणाने केलेलं आहे. मी स्वतः इश्रे हे इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग आणि एअर कंडिशनिंग इंजिनियर्स ही मोठी संस्था आहे. आज जवळजवळ 27,000 मेंबर्स इश्रेचे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण आहेत. आणि पुणे चॅप्टरची स्थापना मी 1993 मध्ये फाउंडर प्रेसिडेंट म्हणून केलेली होती. फार मोठं काम केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेला NCCD मध्ये एक कमिटी फॉर्म केली, NCCD म्हणजे नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फॉर्म केलेली बॉडी आहे. त्याच्यामध्ये मी गंदे साहेबांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही आमच्याबरोबर या कमिटीमध्ये, आणि मी त्या कमिटीचा को चेअर म्हणून काम करत होतो. तर ते आले. त्यांनी ते कुठल्याही प्रोजेक्टला नाही म्हणत नाही. रोटरीच्या आमच्या प्रकल्पाला एक आम्ही कॉम्पिटिशन घेतली होती. किती वर्ष झाली असतील? 15-20 वर्ष झाली असतील. त्याच्यामध्ये आमचा उद्देश असा होता की यंग लोकांनी, स्टुडंट्सनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि रिन्युएबल एनर्जीवर प्रोजेक्ट्स केलेले त्याच्याबद्दल माहिती द्यावी, किंवा आयडिएशन, काही विचार असतील त्याच्याबद्दल माहिती द्यावी. आम्ही एक कॉम्पिटिशन घेतली आणि त्याच्यामध्ये 53 लोकांनी भाग घेतला, आणि त्याच्यासाठी ज्युरी मेंबर म्हणून गंदे साहेब होते आमच्याबरोबर. हॅलो. सर्वप्रथम महाराष्ट्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय श्रम दिवस खूप खूप शुभेच्छा. आणि तसेच बरोबर प्रेरणाचे आज वाढदिवस आहेत, त्यासाठी खूप शुभेच्छा. आता प्रेरणा जर म्हणालं तर प्रेरणा गंदे साहेब हे दोन नाव बरोबर जातात. आणि जसे आता सुरंगे साहेबांनी सांगितलं की प्रेरणा म्हणून खूप प्रेरणा घेण्यासारखे आहे. गंदे साहेब आणि आमची माझी ओळख जी आहे साधारणपणे 30 वर्ष अगोदरची आहे. कारण की मी तुम्ही ऐकलं असेल इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनियर्स त्या संस्थाचे संबंध आहेत लास्ट अराउंड 35 इयर्स. आणि एक गोष्ट आहे की आपण इथे बसलो, सगळं लाईटचा आनंद घेतोय, लाईट शिवाय काय शक्य नाही आहे. बट अनफॉर्च्युनेटली as I start with my presentation only with one sentence, lighting is taken lightly. म्हणजे आहे आपल्याला दिसतंय, पण जसा अंधार झाला तर मग काय होणार, तेव्हा आपल्याला कळतं काय लाईटचे उपयोग आहे, लाईटचं महत्व आहे. पण त्यामुळे लाईटिंग जो म्हणजे विषय आहे तो खूप लाईटली घेऊन जातो. कारण काय त्याच्यासाठी अजून भारतात कुठेही फॉर्मल एज्युकेशन नाही आहे आपल्याकडे. फक्त एक युनिव्हर्सिटी आहे जाधव युनिव्हर्सिटी, तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहेत इन इल्युमिनेशन, अगेन नॉट ऑन द लाइटिंग, नॉट इन द होल स्पेक्ट्रम ऑफ लाईट, बट ओनली ऑन द विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट, दॅट इज इल्युमिनेशन. आणि दुसरा लाइटिंगची महत्व म्हणजे मला होते 3 महिन्या अगोदरच संधी दिली मिळाली होती की एक पाणी म्हणजे दुसरा विषय जो महत्वाचा आहे लाइटिंग बद्दल, तो लाइटिंग आपला महत्वाचा आहे, पण पोल्युशन ड्यू टू लाईट हा खूप महत्वाचा आहे. Set, wish you all a very happy Maharashtra Day today. Also Prerna's birthday today, I would say. Our association goes back to 2009 with Professor Gande, and I think at this point I would like to really mention to everybody here is that that was the year
I joined Symbiosis University as a professor. I had no, I would say, input into education. And we were starting a new program, a new MBA program on energy and environment. That was the very first year. And I was asked to head that program from that year onwards. And that was the time when Professor Gandhi became so important for us. And today I would like to praise my deepest gratitude to Professor Gandhi for having mentored us through that program all these years, even today. Despite his age today, I think he is still one of our closest mentors and guides. So today, if that program has progressed so well, it is only because of Prerna and Professor Gandhi. And he has helped many students. Some of them are here in the audience. Amol is there, and I think our previous batch students are also here. They are fully aware of the involvement that Professor Gandhi through Prerna. And it's not just Professor Gandhi, I think he has been a beacon for all of us, and many of his team members. I can recollect Mr. Pratap Rao Chauhan, also Asmita is there, I think backstage, she is there, and Mr. Soni is there. So all of them have followed suit, and they have been now part of the Prerna group in a way, thanks to Professor Gandhi, to come and take sessions for our students today. So in fact, we are going ahead to make our university net zero in the next few years. So there's a lot of energy conservation work that is actually taking place. And we had our very first batch students, Mr. Aroha Kulkarni and Sachin Kodhavade, who came just 3 days back to the campus. And they gave a lot of insights on how we can actually make this entire university net zero. So I think it's also thanks to Professor Gandhi's involvement. So I'll stop here. Thank you so much. सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा आणि प्रेरणा एनर्जी प्रोफेशनल्सला त्यांच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, 15व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. गंध्यांचा आणि माझा संबंध बरेच वर्ष म्हणजे जवळ 30 वर्षापेक्षा जास्तीपासून आहे. आणि माझ्या समोर बसलेले बरेचसे माझे काही गुरु आहेत, बरेचसे माझे सिनियर सहकारी आहेत आणि काही विद्यार्थी आहेत बरेचसे. त्यामुळे चांगलं वाटतंय मला की बोलताना यावेळेला सांगताना तर संबंध ह्याच्यातले बरेचसे संबंध हे प्रेरणामुळे झालेले आहेत आणि प्रेरणाबद्दल जास्त बोललं पाहिजे. त्यामुळे मी तेच सांगतो की ह्या सगळ्या ठिकाणी मी आता उदाहरणार्थ आजचे आपले जे अध्यक्ष आहेत ते ज्या ग्रुपमध्ये काम करतात, म्हणजे करत होते पूर्वी किर्लोस्कर ग्रुपमध्ये. सुरुवातीला 2 ग्रुप होते, आता म्हणजे 1 ग्रुप होता तर 2 झाले. आता परत त्याच्यानंतर खूप ऍक्टिव्हिटीज झाल्या. माझा 25 वर्षाचा संबंध किर्लोस्कर ग्रुपशी आहे आणि त्यामुळे मी असेसर म्हणून बरेच वर्ष आणि देशपांडे साहेबांच्या केबिनमध्ये बऱ्याच वेळा मी चहा प्यायला गेलेलो आहे. म्हणजे काम झाल्यानंतर अर्थात की काय काय झालं वगैरे सांगायला. तर चांगला माझा अनुभव हा सगळा चांगला आहे. याच्याशी आठवणी सगळ्या चांगल्याच आहेत. इव्हन पुणे विद्यापीठामध्ये विद्यासागर सर जेव्हा एनर्जी स्टडीज विभागाचे संचालक होते त्यावेळेला आम्ही एक नवीन प्रयोग केला. पुढे झाला की नाही माहित नाही मला. त्यावेळेला आम्ही एनर्जी स्टडीज डिपार्टमेंटचे एक ऑडिट केलं होतं, अकॅडमिक ऑडिट. आणि त्यावेळेला तुम्ही संचालक होता. त्यावेळेला मला तो एक नवीन त्याच्यात अनुभव मिळाला. असे बरेचसे जे काही अनुभव निरनिराळ्या बागेत म्हणजे विभागामध्ये मिळाले. याच्यात खाली जे लिहिलेले सगळे आहेत, एनर्जी कॉन्झर्वेशन, एनर्जी एफिशियन्सी आणि रिन्युएबल एनर्जी, या सगळ्या भागामध्ये प्रेरणाचा मोठा भाग आहे. आणि सांगायला चांगला भाग वाटतो की एनर्जी हा माझा मास्टर्सचा विषय असल्यामुळे मी माझा एमटेक हे एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक बंद केल्यामुळे तो विषय होताच. त्या सगळेच विषय आमचे स्कोरिंगचे होते. कारण सुद्धा प्रेरणा आहे. म्हणजे गंध्यांनी मला थांबवलं म्हणून पुण्यात राहिलो, नाही तर अजून कुठे दुसरीकडे जाणार होतो. पण नाही म्हणजे त्या याच्यात तर आपले असे संबंध हे ऋणानुबंध राहावेत, कायम राहावेत आणि असे वरचेवर वृद्धिंगत व्हावेत. जास्तीत जास्त मित्र त्याच्यामधून मिळावेत. आणि जे कोणी नवीन आज बक्षीस मिळवणारे आहेत लोक, विद्यार्थी आणि संस्था, त्या सगळ्यांनाही त्यांच्या कामामध्ये यश मिळव
ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. कामगार दिन आहे, महाराष्ट्र स्थापना दिन आहे, राजभाषा दिन पण आहे आणि प्रेरणाचं पण त्यामुळे सर्वांना शुभेच्छा. खरं तर म्हणजे गंडेसर आणि कानेटकर सर याचा संबंध मला प्रेरणा स्थापन व्हायच्या अगोदर 15 वर्ष आमचा संबंध आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये एमटेक एनर्जी स्टडी सुरू करण्याची ज्यावेळेस प्रस्ताव आला त्यावेळेस विग भिडे होते आमच्याबरोबर आणि मग अनु आणि विग भिडे यांच्याबद्दल चर्चा झाली आणि मग थर्मॅक्स आणि पुणे विद्यापीठ असा तो पहिला अभ्यासक्रम सुरू झाला, तो अजूनही चालू आहे आणि त्याच्यामध्ये गंजे सर, कानेटकर सर यांचं खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यानंतर मग आमचे संबंध असेच वृद्धिंगत होत राहिले. प्रेरणाची स्थापना झाल्यानंतरही मी पहिली 3-4 वर्ष सातत्याने येत होतो, पण नंतर मग मी कुलगुरू म्हणून गेलो आणि 1 मेला ध्वजवंदन असतं, त्यामुळे आम्हाला कुठे हलता येत नाही. त्यामुळे गंजे सर नेहमी म्हणजे विनंती करायची पण काही शक्य होत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग आता पुण्यात आल्यानंतर पुन्हा प्रेरणाचं काम अतिशय सुंदर आहे आणि मला एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी वाटते की अनेक तज्ज्ञ या विषयातले याच्याशी संबंधित आहेत आणि याच्यातलं जे विचार मंथन होत आहे ते मला असं वाटतं खूप म्हणजे उपयुक्त असं विचार मंथन आहे. आता माझा जो विषय आहे तो शिक्षणाशी संबंधित आहे, कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम केलं आणि सध्या जी संक्रमण अवस्था आहे शिक्षणामधली आणि आपण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवतो त्याच्यामध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे कौशल्य विकास आहे, दुसरं म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन. I welcome you on this very auspicious day, as everyone has said, Maharashtra Day, International Labour Day, and of course, Prerna's very dearly our birthday, okay, anniversary day. Okay, I am very happy that all of you have found out time to visit us. Of course, I am thankful to many of you because you have been coming to our program for many years, and I wish you should be coming also for the next one. So before I say something, my invitation to you for 1st of May 2026, all of you are most welcome for this program. Those who couldn't come also, I invited them. Hopefully they will be coming next year. So we had extremely good interaction. I think you have seen most of them are stalwarts, many of them are 80 plus, but they are still active, and in their fields, they are almost, they are the national level figures. You will, the students should be happy to know that they are all recognized all over the world. All of them, I can say that. You will continue to be working with Prerna for future as well. Okay, I always take this opportunity to say, to give you some information about how we have performed in the earlier year, and also what are our programs in the future. Please pardon me if I take some more time, because this is the only opportunity when we have some interaction about what we have done, what we are going to do. Okay, in this fund that is going to be collected, we will be giving prizes to various categories, just as we are giving for various categories of students. Similarly, we will be giving to 10 categories at least. I just try to read them. This is 10 page, so I don't want to, of course, read them. But so the categories prizes which we will be giving, he will get a prize unless he qualifies for something. Only the qualified and eligible people only will get the prize. So energy auditor, managers, that is, will give the prize. Energy auditors will give the prize. Energy consultants, energy experts, energy whatever. This is the third category. Fourth category is for energy auditors for building. This is going to come. This is going to come maybe this year or next year. The BE is going to start this new category of auditors. Environmental engineers, this is another category. Sustainable architects and building energy, green building consultants is another category.
small institutions that working in the field of energy is another category. Teachers, professors in this field also is another category. MSMEs is another category. Energy service company is another category. And novel energy saving products is another category. Small novel energy saving product manufacturing company is another category. And of course any association like WISE, MCCI or any other association is another category. Elected me, for Kirloskar consultant in year 1972. There were two candidates. I was one of them. Another was ME in power system. Somehow he felt that maybe he liked me or he selected me. So I came here in 1972 in Kirloskar consultant. And of course he was heading the division at that point of time. And 80 plus, but still very young. On the way we were talking about it, said Mirashi sir, you know him. प्रेरणा फॉर एंटरिंग इन टू 16. मराठीत म्हणायचं झालं तर मुलगी आता 16 वर्षाची झाली आहे, त्यामुळे तिला बघायला बरेच लोक येतील असं मला वाटलं, पण बरेचसे सिनियर सिटीजन्सच आलेले आहेत. एनिवे, ती 16 वर्षाची झाली तर आता तिच्या गरजा खूप वाढणार आहेत याच्या पुढे. त्यामुळे मी असं म्हणेन की प्रेरणाला दे हॅव टू थिंक बिग, व्हेरी बिग. I should not cite the example of Pune International Center, which was formed about 17 years back. It was formed. Today, they are having their own premises on Pashan Road, and they are spending about 85 crores on the building. There is a lot of money available. Lot of money is available. You forget about the rules like what you were saying. We can't take this donation, that donation. Engage a good chartered accountant as consultant. You can get a lot of money because people want to give something, but the problem is they don't find good people to take it. So, my advice: think big. You are doing so many good things, but it is not enough. India is so big; you have to spread all over India. Well, that kind of ambition you should have. And maybe I want to be brief only. Only I would say that Gandha is doing good work, but this good work, unless it is amplified in a big way, there is no meaning. Growth is existence, whether it is a company, whether it is a charity organization or anything. Thank you. Shri Sunil Doshi sir, who is member of PAS, to please give introduction of our today's beloved chief guest, Shri R.R. Deshpande sir. Over to you, sir. Great honor to privilege to introduce our chief guest today, Shri R.R. Deshpande sir. Sir is distinguished ex-student of College of Engineering, Pune COEP. He is having completed his bachelor on 20th April 2020. So I believe this journey stands as an exemplary and unprecedented achievement, salary development and materials. His leadership as a strategic business head for both small engine and latest and medium engines played the pivotal role in establishing Kirloskar Engineering Engines as the flagship company. Already it is late, but I will cut down a little bit. First of all, congratulations to Prerna to have the 15th anniversary, and it happens on the 1st May, which is again a Maharashtra day. So I have witnessed this. I have been attending this for last maybe 5-6 years, and one thing is evident that this group of people, including Gandhe sir and all other stalwarts in energy management, they are really passionate. When I say passionate means if you ask them that we want help into energy management, they are there at any point of time. And I have witnessed this
for last maybe more than 15 years, that they are there for your help in this particular area. See, what happens is, as on date, actually, it's our, we are unfortunate on this, that so many industries still, they are deprived of this type of help because they are shy enough on asking help for energy conservation. When I say this, see, I am today mentoring 18 plants of Kirloskar Group under the energy conservation and typically under the ESG efforts, environment, social and governance effects. So this is compulsory nowadays for giving this report on the BRSR, that is typically business responsibility and sustainability report. For, I can say, top companies, for more than maybe the first 500 companies, it is mandatory. And if you see this, they need this type of help. And I tell you, the dimension of the savings, and that's what I'm saying, people are deprived today. For our group as such, because we are part of, again, Kirloskar Ferrous, which makes the tubes and, I can say, steel, the payback period, because people are shy for investing, but if you see the payback period, it is in days, it is in months, it is below 2 years, 3 years. Work on to the further applications, work on to the sustainability. See, sustainability again is, if you ask any corporate, any big corporate, they are working on sustainability, not only from the ESG perspective, but any industry. See, Kirloskars are more than 130 years old. Godrej, Tata, so many companies, big companies. Why they are so big? Why they are so, for the last 100 years they are there? Because of their best practices. And one of the best practices is under the, from the energy conservation, water conservation, waste reduction. So many things are there. And that's why when you talk about ESG, all these reports are there. Scope 1, Scope 2, Scope 3, everything is there. Even you talk about water conservation. Water conservation is the need of the hour. So many years back people have started working on it, but still people are shy about it. Time, but point is, a lot of energy already, hidden energy is here. We have to really show them the results, and when we apply it, definitely the results will come. So all the best to Prerna. Thank you very much. Thank you very much for joining us today. Thank you for joining us today. A successful candidate, and we look forward towards energy auditors. Congratulations, Mr. Rishikesh Dixit. Congratulations for becoming a member from associate member. Architect Gaurang Lele. Congratulations. We all have been gathered here to congratulate the young students who have performed well. Obviously, they have taken efforts for that. My role today is here to give you some information on the schemes from Prerna, about invitation process, the evaluation criteria, and the process of selection, along with some difficulties which we face. Category EM2 Miss Sumitra Arjunan, category EM3 Miss Ketki Sanjay Joshi, category RE1 Varshil Bhatt, and category RE2 Miss Chaitrari Manoj
Jagdal. And there are other students also who are applied but could not get the prizes. Category EM1, Shruti Sheikh. Category EM2, Varun Dawlatani. Congratulations, Ritika. And all the best for your future. Congratulations, Kirti, and all the best for your future. Congratulations. Congratulations. To be here. Really, it's a great recognition for all of us, and it will be a great boost to our future career. And I actually feel so much privileged to be here in front of so many people who have a lot of experience in this field, like energy and environment. I'm actually an architect. I'll give a brief introduction about myself. And I was working as a sustainability building consultant before joining NICMA for my MBA. I will like to keep this sweet and short. First is I am very honored, like all of my colleagues I believe, to be here and to be presented with this award. It is a small recognition, but it gives us a lot of boost to finally step out of the academic journey that we have and into the corporate right now. Small recognition again to mention that. And what I've learned from this small interaction right now is that too many practical applications, and that मी आहे विलास कुलकर्णी. मी प्रेरणा एनर्जी सोसायटीचा सेक्रेटरी आहे. आणि सेक्रेटरी हा माणूस नेहमी निर्लज्ज लागतो. म्हणजे तो चांगले पैसे गोळा करतो, चांगलं नेटवर्किंग करतो आणि संस्था मोठी करायला स्वतः वाईटपणा घेऊन संस्थेला मोठं करतो असं म्हणतात. मी प्रयत्न करतो. आजचं दिवसभराचं थोडक्यात एका 2 वाक्यात सांगायचं झालं तर, ना गुणी गुणी नाम व्यक्ती गुणी गुणी शुभत्सरी गुणीच गुणरागीच विरल सरलोजना. म्हणजे एक गुणी माणूस दुसऱ्या गुणी माणसाचं कौतुक करायला सहसा जात नाही. एक गुणी माणूस दुसऱ्या गुणी माणसाचं कौतुक करणं हे सहसा विरळा, असं ह्या सुभाषिताचा अर्थ आहे. आजचा दिवसभराचा कार्यक्रम जो होता हे गुणी लोकांना एकत्र बोलवून त्यांच्याबरोबर जे पुढं येऊ घातलेले दिवसांसाठी जे गुणयुक्त आहे, म्हणजे एनर्जी, एन्व्हायरमेंट, सस्टेनेबिलिटी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्या संदर्भात चर्चा करून आजचा दिवस साजरा करणे आणि ऑब्व्हियसली गुणी माणसांचा पूर्ण फुलाची पाकळी देऊन सत्कार करणे, असा एक छोटेखानी समारंभ, थोडासा औपचारिक, थोडासा घरगुती, जे काय थोडीफार तुम्हाला गडबड दिसली तेवढा भाग घरगुती असं समजा, बाकी सगळं औपचारिक होतं असं समजा. या दोघांपासून सुरुवात करायला पाहिजे. आराड साहेब हे माझे लहानपणापासूनचे मेंटर आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी जेव्हा वाचन कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि दायगुडे सर.